शहरातील नेवरे रोड छत्रपती शिवाजीनगर इथं सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त विटा शहरातील नाभिक समाजाच्या माजी अध्यक्ष गोरखनाथ ज्योती सूर्यवंशी दुचाकीवरून गावात येत असता विटा नेवरी रोडवरील छत्रपती शिवाजीनगर इथं अग्निशमक केंद्राजवळ आला असता सदा सूर्यवंशी यांना चक्कर आल्यासारखं झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी सांगितलं। सूर्यवंशी यांना चक्कर आल्यानं त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्यानं ते दुचाकीवरून खाली पडले। त्यांच्या माथ्यावर गंभीर इजा झाली आणि त्यातून रक्तस्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत अपघात घटनास्थळी पडणे आणि तातडीने आजूबाजूच्या काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेत असलेल्या सूर्यवंशी यांना विटा शहरातील सांगली रोड इथल्या यशस्वी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पंचनामा करत सदर यशस्वी हॉस्पिटल इथं पंचनामा करून मृत्यू गोरखनाथ सूर्यवंशी यांना सांगली रोड विटा इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी यशस्वी हॉस्पिटल इथं एकच गर्दी केली। अपघातात मृत्यू पावलेले गोरखनाथ ज्योती सूर्यवंशी वय वर्ष 82 राहणार शाहूनगर विटा। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे। त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मित्रपरिवार यांनी हळहळ व्यक्त केली। अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। विटा पोलीस उशिरा घटनास्थळी पंचनामा करत होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।